नको दिवसात 2 वेळा 3 वेळा कपडे बदलणारे नेते असतात तसे. आणि ही म्हणजे एकदा कृष्णाला आली म्हणजे बाकी काय लागलेलंच नव्हतं. मी त्यांच्यावर पण केलं. आमची दोस्ती जुनी आहे. प्रशांत भाई आत्ता झाली आहे, पण विजयाला अगदी कट्टर विरोधक असल्यापासून म्हणजे अण्णा काका असू बाळासाहेब असू माझे संबंध सगळ्याबरोबर चांगले होते वैयक्तिक, कारण मोठ्या मालकाचे संबंध चांगले होते. त्यामुळे बूथ कमिटीची मिटिंग आहे, फार बोलत नाही. तुम्ही सांगितलं सगळ्यांनी की बाबा तुम्ही दिल तो उमेदवार, तर आम्ही उमेदवार देणार नाही. आधी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, उमेदवार हा तुम्ही निवडायचा. उमेदवार घाणा कसा होतो, कसा घाणा होतो निवडायचं तुम्ही. आम्ही आजपर्यंत काशेगावात आम्ही उमेदवार लादला. ही पहिली वेळ आहे की कुणालाही विचारायची गरज नाही काशेगावात. आता दरवेळेला आमच्यावर दबाव असायचा की मी म्हणेल तेच उमेदवार दिला पाहिजे. मोकळ्या श्वासाची पहिली निवडणूक आहे काशेगावात, एवढं लक्षात घ्या. एवढं मोकळा श्वास घ्या. नेते मंडळीचा दबाव नाही. ही समोर बसलेली जर मंडळी एकत्र असतील सगळी आणि ह्यांनी जर उमेदवार ठरवले तर निश्चित तुम्ही म्हणाल तसं 1000-2000 जरी मिळाल्याशिवाय त्यांनी एकत्र मनाने राहिलं पाहिजे. नाही, ज्याला राहायचं नाही त्यांनी आधीच सांगायचं. मनापासून जर ही लोक राहिली तर काशेगावचं चित्र याचा वेगळं दिसणार आहे. भोसले साहेब म्हणलं तसं कायम काशेगाव आलं की माग. पण गेले जे 85 पासून मी निवडणूक बघतोय साधारण 2004 पर्यंत, तर भोसकरकम मागा असायचो. आमची कार्यकर्ती म्हणाली अजून काशेगाव यायचं आहे का, तर पंढरपूर काशेगाव लीड घेऊन खरेदीकडे जायचं असं. त्यामुळे कधीच मागं पडलो नाही. हा कमीपणा काशेगावकरांनी पुसला गेला पाहिजे. पांडुरंग परिवार म्हणून सगळ्यांनी काम करावं. भोसले साहेब जसं म्हणले पांडुरंग परिवार, जात पात धर्म कुठलं पंढरपूरचं इलेक्शन कसं जिंकलं ते मला माहित आहे. इमोशनल म्हणजे भावनिक आणि जातीवाद करून निवडणुका जिंकायची. काय बाकी योगदान काय. एवढं मोठं गाव आहे. माझ्या कारखान्याचं तुम्हाला सांगतो किती टर्नओव्हर असेल, 250-300 कोटी. काशेगावला टर्नओव्हर 500 कोटीची द्राक्ष विकली जातात. एवढं मोठं गाव आहे. आज 10 कोटी मिळाले, 5 कोटी मिळाले, पाणी ओतलं, अमुक केलं. मला तर वाटतं हे